नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज जो कंबाईनचा पेपर झालेला आहे त्यामध्ये सेट बी या क्वेश्चन पेपरचे आपण इथे आन्सर पाहणार आहोत। तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आनंद मोहन बोस, म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन। आता ह्याच्यामध्ये मी जे आन्सर सांगत आहे त्यामध्ये काही आयोगाची फायनल आन्सर की आल्यानंतर चुकीचे पण असू शकतात, परंतु जर आत्ता तात्काळ आपल्याला काही गेस करायचा असेल आणि मेन्सच्या तयारीला लागायचं असेल तर त्यासाठी आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन पेपरचं आन्सर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला एवढा एवढा स्कोर येतोय आणि आपल्याला आता मेन्स करायला हरकत नाही। त्या हिशोबाने आपण इथे हे आन्सर सांगत आहोत। तर बघा, दुसरा क्वेश्चन आहे, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, राजा रघुजी तिसरा। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा। तर योग्य विधान, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली, हे करेक्ट विधान आहे। दुसरा आहे, भारताची पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, हे देखील विधान बरोबर आहे। तसंच तिसरा आहे, भारताची पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केली। बघा, ही क्वेश्चन इथून मागे येऊन गेलेला आहे, त्यामुळे ह्याचे तिन्ही सेंटेन्स कसे आहेत, बरोबर आहे, म्हणून आपलं 4 नंबरचं उत्तर इथे करेक्ट आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, आपण सुरुवातीला इथे इतिहासाचे क्वेश्चन पाहत आहोत। तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फक्त ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे, रामजी सिरसाट हे त्याचं आन्सर आहे। तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती? तर बघा, हे पण क्वेश्चन आहे तो रिपीट झालेला आहे। हे विधान खालीलपैकी कोणी केले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ह्यू रोज, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ब क ड, म्हणजे 4 नंबरचं उत्तर। तर ब क ड मध्ये कोणते? सर ॲलन ह्यूम आणि डिग्बी। नंतर क मध्ये आहे दादाभाई नौरोजी आणि व्यमतचंद्र बॅनर्जी। तसेच ड मध्ये आहे वेडरबर्न W.S. केन। तर बघा, हे याचं आन्सर आहे। अशा प्रकारे उत्तर पाहून घ्या आणि तुम्ही पेपर चेक करू शकता। तसंच पुढचा प्रश्न आहे, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय अ ब ड। तसंच पुढचा प्रश्न आहे, होम रूल म्हणजे? तर बघा, होम रूल म्हणजे ह्याचं करेक्ट आन्सर आहे अ ब क, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। होम रूल म्हणजे काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे। ब मध्ये आहे स्वराज्य प्राप्त करून घेणे आणि क मध्ये आहे इंग्रजाच्या जोखंडातून मुक्त होणे। पुढचा प्रश्न आहे, सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे राजा राममोहन रॉय, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढील जोड्या लावा। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं उत्तर। तर प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झालेली आहे, म्हणजेच 3 नंबर, आणि ही 3 नंबरचं अ ला असणारं 3 नंबरची जोडी आहे। तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ला झालेली आहे आणि सार्वजनिक सभा याची स्थापना 1870 आणि आर्य समाज यांची स्थापना 1875। अशा प्रकारे आपलं 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे। तर बघा, हे एकंदरीत हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन होते। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि 100 पैकी 100 क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब